पुणे ग्रँड सायकल शर्यतीत थरार रंगलेला आहे. माझ्याबरोबर आज आहेत एक अशी आसामी ज्यांनी ऑलिम्पिक कव्हर केले, एशियन गेम कव्हर केले आणि गेले मला वाटतं 20-25 वर्ष 5 दशकं ज्यांनी भारतातला सगळा क्रीडा थरार बघितला आहे. मला वाटतं मॅरेथॉन पाहिले असतील, परवाच आपण बीच गेमला पण होतो, सगळं खेलो इंडियाला तर आपण कायम भेटतो. दूरदर्शनचे समालोचक अस्सल मराठी माणूस आहे जो पुण्याच्या टूरसाठी खास दूरदर्शनकडे आलेला आहे. सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पुण्यनगरीत. मॅरेथॉन वगैरे कव्हर केले आहेत, पण आजचा हा सगळा माहोल आहे पुणे ग्रँड टूरचा. 2 दिवस तुम्ही जवळजवळ 50 तास झाले हा सगळा थरार अनुभव आहे. काय वाटतंय? मी 1960मध्ये इकडे सेंट हेलेनामध्ये शिकलो होतो आणि तेव्हा कल्पना नव्हती की 1974मध्ये मी कॉमेंट्रीच्या क्षेत्रात जाणार. आज 51st इयर माझं चालू आहे. ते महत्त्वाचं नाही, पण एकाना वर्षी मी 28 स्पोर्ट्स आणि क्रिकेटची कॉमेंट्री केली आहे. मी लहानपणापासून टूर दी फ्रान्स ही फेमस सायकल रेस बघत आलो आहे, मग ऐकत आलो आहे, मग टेलिव्हिजनवर बघितली आहे. प्रसंग पण आला फ्रान्समध्ये जाऊन एका विलेजमध्ये उभं राहून ती सायकल रेस बघणं. आणि आज या इकडे पुण्यात येऊन मला म्हणजे एवढे इव्हेंट्स कव्हर करूनसुद्धा ही एक मला वाटतं मेमोरेबल इव्हेंट माझ्यासाठी होणार आहे. कारण वर्ल्ड टूर आहे. पुण्यात जवळजवळ 21 का 22 मॅरेथॉन्स मी कव्हर केल्या होत्या, जी लकडी पूलवरून सुटायची. अनेक वन डे आणि टेस्ट पण कव्हर केल्या. वन डे टेस्ट मॅचेस, ॲथलेटिक्स कव्हर केलं आहे, स्विमिंग केलं आहे, बॅडमिंटन केलं आहे. पण ही इव्हेंट मला वाटतं स्टँड आउट इव्हेंट होणार. मी माझी जर ऑटोबायोग्राफी लिहिली तर ह्याचा एक चॅप्टर तर नक्कीच लिहीन. कारण ज्या पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटने ह्याला प्रतिसाद दिला आहे, ज्या पद्धतीने इकडचं लोकल ॲडमिनिस्ट्रेशनने आपलं कर्तव्य हे पूर्ण केलं आहे. पोलिसांचं मी कौतुक करीन, अगदीच नम्र होते. कुठल्याही मला वाटतं सिटिझनला तशी काय हानी पोचली नाही आहे. ठीक आहे, थोडं ट्रॅफिक बंद होतं, हे जगभर होतं. तुम्ही न्यूयॉर्क मॅरेथॉनला गेला, बॉस्टन मॅरेथॉनला गेला, रस्ते बंद होतात. सो दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ आय थिंक. सो मला तरी वाटतं ही माझ्या आयुष्यातली एक मेमोरेबल इव्हेंट आहे, 5 दिवसाची इव्हेंट आहे. आणि मला खात्री आहे की आणि एक थोड्या वर्षानंतर ही पुन्हा मोठ्या ही आज फक्त 437 किलोमीटरची आहे. मला वाटतं डबल टिबल होऊन दुसरं म्हणजे एवढा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवांचा शनिवारवाडा वगैरे एवढं आहे. इकडचं क्युझिन आपण जे म्हणतो मिसळपाव, बटाटे वडे वगैरे एवढी फेमस आहेत. तर एक टुरिस्टच्या दृष्टीने सुद्धा ही इव्हेंट मला वाटतं फार महत्त्वाची आहे. आजची शर्यत होती खरं तर मोठा पल्ला होता, 105 किलोमीटरची होती. काल खरं सिटीमधून निघाली, काल सगळा डोंगरदर्या दाखवला. पण आजचा खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहगडवरून, आता सिंहगडच्या पायथ्याशी शर्यत आहे. एक हेरिटेज आजची टूर होती. एकंदरीत ऐतिहासिकदृष्ट्या काय महत्त्व वाटतं? मी सांगतो तुम्हाला, फक्त सिंहगड नाही पण पुरंदरला जाणार आहे. त्याच्यानंतर सिंहगडच्या त्या साईडला नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, पानशेत आणि खडकवासला धरणं आहेत. पुण्यात जर तुम्ही आला तर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तिकडनं माझे बरेचसे मित्र पासआउट होऊन विदेशात सेटल डाऊन झाले आहेत. बालगंधर्व थिएटर, संभाजी जंगली महाराज रोड. तर आपण एक ह्याच्यावरती एक संपूर्ण प्रोग्राम करू शकतो मला वाटतं. पण सांगायचं म्हणजे ह्याची जी वेगवेगळ्या जागेवरनं सुरुवात झाली आहे. काल हिंजेवाडीवरनं झाली, परवा कॅफे गुडलकच्या बाहेर झाली. मी तिकडे नेहमी खायला जातो आणि त्याचा जो समापन झाला तो डेक्कन जिमखानाला झाला. तर ही जी कल्पना आहे की सिटीतल्या सिटिझन्सना, लोकल्सना बाहेर येऊन बघणं हे एक चांगलं मिळतं. कारण सायकल रेसेसचा एकच डिसएडव्हान्टेज असतो की 5-10 सेकंडमध्ये तुमच्या समोरनं सायकल जाते. पण 168 धावक इकडे सायकलिस्ट, 35 देश, 28 टीम्स, याच्यापेक्षा जास्ती काय पाहिजे आपल्याला? तुम्ही क्रिकेट कव्हर केलं आहे. खरं तर आपला देश हा क्रिकेट वेडा आहे, परंतु आजच्या घडीला बघितलं तर एक ऑलिम्पिक स्पोर्ट भारतात स्थिरवता येणारा ऑलिम्पिक आपल्याकडे आहे. त्यासाठी मला वाटतं ही सायकल रेस माइलस्टोन होणार आहे. नक्कीच. आज या 168 मुलांमध्ये यंग मुलं आहेत, 20 वर्षाची मुलं आहेत, 39-40 इयर्सची मुलं आहेत. आणि त्याच्यात मला तरी वाटतं की हे जे लोकल्स आहेत, पुणा इज नोन ॲज दी बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया. तर ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? मी कालच जनरल मनोज पांडेशी बोलत होतो, जेव्हा त्यांची मुलाखत मी घेतली तर मला ते म्हणाले, मी त्यांना विचारलं तुम्ही एनडीएला असताना सायकल ही त्यांचा एक मोठा भाग असतो. ते म्हणाले सायकल आम्ही चालवत नव्हतो. पहिल्या टर्ममध्ये आम्हाला पनिशमेंट मिळायचं आणि आम्ही डोक्यावर घेऊन सायकल चालवायचो.
सो त्यांना पण मेमरीज होत्या. तर ह्या मेमरीज मला तरी वाटतं मला आयुष्यभर राहतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढे इव्हेंट केले, 5 दशकं इव्हेंट केलेली आहेत, परंतु पुण्याचं एक क्रीडा हे म्हणून तुम्ही मला वाटतं आपल्याला सगळ्यात पुण्याच्या आठवणी आहेत, त्या नॅशनल गेमच्या आठवणी आहेत, खूप चांगल्या आठवणी आहेत. परंतु आज या सायकलच्या माहोलमध्ये पुणेकरांना तुम्ही काय संदेश द्याल? ॲज अ स्पोर्ट जर्नलिझमची सुवर्ण महोत्सव तुम्ही घातलाय म्हणून मी एवढंच सांगेन, 2 माझ्या ॲडवाईज असतील. एक तर तुम्ही कालच मी इथं एक ॲम्स्टरडॅमच्या मुलाशी बोलत होतो. तो म्हणाला आमच्या इकडे हे फक्त प्रोफेशन म्हणून आम्ही सायकल चालवत नाही. आमच्या इकडे आम्ही सायकल पोल्युशन अवॉइड करण्यासाठी चालवतो आणि दिस इज हॅपन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. तुम्ही जर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये गेला, नॉर्वे, डेन्मार्क और युरोपमध्ये आला, तिकडचे प्राईम मिनिस्टर स्वतः सायकलवरून ऑफिसला जातात. ही एक माझी ॲडवाईस आहे. जेवढं आपण पोल्युशन अवॉइड करू शकतो. ऑटोमोबिल्स येणारच, शेवटी ऑटोमोबाईल इंडस्ट्री पण आपल्याला चालवायची आहे. आणि दुसरं म्हणजे फक्त क्रिकेटवरती अवलंबून राहू नका. आज तुम्हाला ॲव्हेन्यूज भरपूर आहेत, कॉमेंट्री करायची, इव्हेंट मॅनेजमेंट करायची. तर यंगस्टरला माझं एवढंच ॲडवाईस आहे की सायकलिंग घ्या, कुठलाही स्पोर्ट घ्या, एक पॅशन म्हणून घ्या, प्रोफेशन पण करा. तुम्ही तर खरं आमचे आदर्श आहात, पण क्रीडा समालोचक म्हणून पॅशन आहे आणि त्याच्यात करिअर करता येतं, तुम्ही सिद्ध केले मराठी माणूस असून. त्याबद्दल काय बोलाल? मला गर्व आहे. मराठी माणूस तर गर्व आहेच, पण एक भारतीय असल्याचा मला जास्ती गर्व आहे. आज इकडे 2 टीम भारताच्या आहेत आणि तो यंग सेकॉन जो दोन्ही टाईम ट्रायलला आणि फर्स्ट स्टेजमध्ये पहिला आला आहे. तर मला तरी एक पुण्यातलं मी माझं लहानपण मी इकडे वावरलं आहे. मी सुरुवातीला म्हटलं सेंट हेलेनामध्ये मी शिकलो आहे आणि मग त्याच्यानंतर सेंट विन्सेंटमध्ये माझं ॲडमिशन झालं होतं, पण वडिलांची बदली झाली. तर गर्व आहे की एक मराठी माणूस आणि भारतीय. मी नेहमी जय हिंद म्हणतो. सो माय जय हिंद टू एव्हरीवन. जय हिंद टू एव्हरीवन. सायकल चालवली पाहिजे, फिट राहिलं पाहिजे, पर्यावरणासाठी, इतिहासाचा उजाळा देण्यासाठी ही सायकल रेस नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. संजय दुधाने, पुणे सायकल टूर, सिंहगड रोड.